सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया वक्तव्यावरून कोल्हापुरात राष्ट्रवादी आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला मारले जोडे. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बीड दौऱ्यादरम्यान पत्रकारांच्या प्रश्नावरती उत्तर न देता आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला रोखल्याचा प्रकार घडला होता. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांचा थेट गुंगी गुडिया असा उल्लेख केलाय. हर्षवर्धन सपकाळांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. याच आता पार्श्वभूमीवरती कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज सपकाळ यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र ही जिजाऊंची भूमी आहे, या भूमीत महिलांविषयी असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. यापुढे जर आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याविषयी असं वक्तव्य केलं त्यांना कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवला जाईल, असा इशारा यावेळी शहराध्यक्ष आदिल फरास यांनी दिला. आंदोलन एवढ्यासाठी झालं, कोल्हापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं आज आम्ही जे आमचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याबद्दल जे अवमानकारक शब्द त्या माजूरलेल्या काँग्रेसचा जो प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीनं गुंगी गुडिया असं संबोधलं, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र हे आई जिजाऊंचं ही भूमी आहे, ही सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे, हिरणरागिनी ताराराणींची भूमी आहे आणि अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे. या ठिकाणी महिलांचा अवमान अशा पद्धतीनं करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही. हे सांगण्यासाठी आज महिलांनी हर्षवर्धन सपकाळांच्या पोस्टरला चप्पल जोडा मारो आंदोलन केलेलं आहे. आणि यातून एकच त्यांना इशारा देतो की जर आमचे नेते आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, सुनील तटकरे साहेब असतील, या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेल असतील, आमचे युवा नेते पार्थदादा पवार असतील किंवा त्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आमच्या नेत्यांबद्दल जर का अवमानकारक कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी जर बोलले तर आज या ठिकाणी पोस्टरला पायताना मारलेले आहेत. आम्ही त्यांना रस्त्यात अडवू आणि कोल्हापूर पायतानाचा आस्वाद द्यायला कोल्हापूरची जनता कधी मागं पडत नाही, हे ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो. पुन्हा या एका माऊलीला म्हणजे आमच्या अजितदादांची सावली जी आहे ही ती या महाराष्ट्राची माऊली म्हणजे सुनेत्राताई पवार अतिशय कर्तृत्वान आहेत. काटेवाडीसारख्या ग्रामपंचायतीची अतिशय छोट्या छोट्या गोष्टींना सांभाळून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला अव्वल नंबर आणलं. त्यांनी राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी यशस्वी काम केलं. त्या एक कर्तृत्वान पतीच्या कर्तृत्वान बायको आहे, त्यामुळे त्यांना अजिबात कोणी शिकवायची गरज नाही. योग्य वेळी ते बोलतील, त्यांना कामामध्ये रस आहे आणि ते काम करतायत. आणि त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं हिनवायचं ही काँग्रेसची नवीन संस्कृती आहे का? काँग्रेसनं जर अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांच्या बाबतीमध्ये मोठमोठ्या बात्या मारल्या आणि काँग्रेसचे अनेक नेते या माफी मागणार नाही, सिद्ध करा अशा पद्धतीचे झालेली भाषा करतात. हे महाराष्ट्रानं किंवा या देशानं या काँग्रेसला लाताडलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. आता उरलं सुरलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचे महिला आहेत ते या ठिकाणी त्यांचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, ॲडव्होकेट वृषाली इंगळे पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.